आता जो पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अँट्रोपोस ओव्हल. ओके, बघा लक्ष द्या. आपल्याला स्ट्रक्चर, आपण कालच्या लेक्चर मध्ये स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन बघल्या सिंपली. ओके, एक्झाइन असते, इंटाइन असते, जर्मपोर असते. ओके, स्पोरोपोलेनिन काय तयार होते? एक्झाइन, बाहेरचं लेअर तयार होते. ओके, बघितलेलं आहे. आता जो पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्हल. आता अॅनाट्रोपस ओव्हल काय असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघा पुढे. इच ओव्हल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. बरं, काय म्हणलंय? प्रत्येक ओव्हल हा डेव्हलप होतो कोणामध्ये? ओव्हरीमध्ये. मग मोठं कोण? ओव्हरी मोठी की ओव्हल मोठा? ओव्हरी मोठी. आपण जे स्ट्रक्चर कधी बघितलेलं असते बघा, असं स्ट्रक्चर कधी मला ते दाखवतो. हे स्ट्रक्चर असं असतं. ओके, हे स्टिग्मा असतो, त्याच्यानंतर स्टाईल असते आणि नंतर असते ते ओव्हल. आणि ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? देयर इज अ प्रेझेंट ऑफ अ लॉट ऑफ ओव्हल. ओव्हल प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? सिंपली असे ओव्हल्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये सिंगल ओव्हल असेल तर त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हॅल्वेट. आणि जर अनेक असतील त्याला म्हणायचं मल्टीव्हॅल्वेट. आणि टोटल जे स्ट्रक्चर आहे ना ह्याला म्हणायचं पिस्टिल. पिस्तोल म्हणलं नव्हतं काय? पिस्तोल. तर पिस्टिल मध्ये 3 गोष्टी असतात. किती गोष्टी असतात? 3. मी शिकवताना जर मजा केलास तर मग महागात पडते. पुढची गोष्ट. ओके, एवढं आलं लक्षात? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आता पुढे बघा, म्हणजे तुम्हाला एवढं गोष्ट समजलं की ओव्हरी जी आहे ती मोठी आहे आणि त्याच्यामध्ये ओव्हल काय आहे? छोटा आहे. ओव्हल अनेक पण राहू शकतात. म्हणजे आंब्यामध्ये एकच आहे. आंब्यामध्ये काय? एकच आहे. ठीक आहे, चला. इट अटॅच्ड टू द प्लासेंटा. म्हणजे प्रत्येक ओव्हल त्या ओव्हरीमध्ये असणारा हा अटॅच कोणाला असतो? प्लासेंटाला असतो. तुम्हाला माहिती आहे नाळ म्हणते आपण जेव्हा लहान होत्या, फिटस होत्या, तेव्हा आपण सुद्धा आपल्या मम्मीच्या गर्भामध्ये होता, तेव्हा गर्भासोबत जे अटॅचमेंट होतं ते सुद्धा काय होते? प्लासेंटा. म्हणजे आपण एक ओव्हल आणि मम्मीचं जे गर्भ आहे ते म्हणजे ओव्हरी. समजा एक लॉजिक. आणि तिथं सुद्धा प्लासेंटा होता आणि इथं सुद्धा काय आहे? प्लासेंटा आहे. लक्षात ठेवायचं. पेपरमध्ये क्वेश्चन काय येऊ शकतो की बाबा जे ओव्हल आहे तो ओव्हल ओव्हरीला कशाच्या माध्यमातून जोडले? तर ते काय आहे? प्लासेंटा. पेपरला येते ही गोष्ट, म्हणून डार्क केलंय पुस्तकवाल्यांनी सुद्धा. ओके, बाय द स्मॉल स्टॉक कॉल्ड ॲज द फ्युनिकुलस. एक छोटीशी काय असते? बरं, आपण मम्मीच्या त्या पोटामध्ये जोडलेलं असतं, एक नाळ असते. नाळ असते ना, अंबलिकल कॉर्ड म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात? अंबलिकल कॉर्ड. तसंच हे प्लासेंटा आहे कोणाचं? ओव्हरीचं. आणि या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? जे ओव्हल प्रेझेंट आहे ह्यांना जोडणारा एक स्टाक असते. स्टाक म्हणजे दोरीसारखं काहीतरी. ओके, त्याला म्हणायचं दे आर कॉल्ड ॲज द फ्युनिकुलस. पेपरला हे पण येऊ शकते म्हणून त्याला डार्क केलंय. प्लासेंटा समजलं? फ्युनिकुलस समजलं? ओके. द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ द फ्युनिकुलस विथ द मेन बॉडी ऑफ द ओव्हल इज कॉल्ड ॲज द हिलियम. म्हणजे ज्या ठिकाणी अटॅच आहे कोण? ते ओव्हल कोणाला? ओव्हरीला. त्या जागेला काय म्हणायचं? हिलियम म्हणायचं. आता आपलं जे बोंबी असते ना, बोंबी, ती अटॅच असते प्लासेंटाला, अंबलिकल कॉर्डला असते ना, ते आपण बोंबी म्हणतो सिंपली. तर इथला जो असतो हे काय असणार आहे? हिलियम. बघा किती कॉमन आहे. प्लांट आणि ॲनिमल्स आहे. समजायला ना? मी जस्ट कारण की आपला पुढचा धडा तो शिकायचा त्याच्यामुळे. ओके, प्लासेंटा आलं लक्षात, फ्युनिकुलस आलं, त्याच्यानंतर काय आलं? हिलियम आलं. तिन्ही गोष्टीमध्ये काय डाऊट नाहीये. पुढे आता हे आहे अँजिओस्पर्मच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं. इन अँजिओस्पर्म द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्हल दॅट इज नोन ॲज द अॅनाट्रोपस. याला आपण डार्क केले, पेपरला येते की बाबा अॅनाट्रोपस ओव्हल इज मोस्टली फाउंड इन विच टाइप्स ऑफ प्लांट. तर उत्तर काय असेल? दॅट इज द अँजिओस्पर्म. कालपासून आपण अँजिओस्पर्म्स बघायला माहिती आहे ना. देर आर 2 टाइप्स, दॅट इज स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट. ते सुद्धा कोणामध्ये? अँजिओस्पर्म. कालच बघलं ना, डिप्लॉइड, हॅप्लॉइड असतात. ओके, तसंच आता इथे अॅनाट्रोपस ओव्हल इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द अँजिओस्पर्म इन विच micropyle is directed downwards and is present adjacent to the funiculus. That is the funiculus. आता तुम्हाला आठवत असेल फ्युनिकुलस काय? एक स्टाक असणार आहे. स्टाक म्हणजे दोरी टाइप असणार आहे. ओके, दांडी टाइप. त्या ठिकाणी रॉड टाइप असणार आहे. ते जॉईन असणार आहे प्लासेंटाला. एवढं तर आलं लक्षात. आता मायक्रोपाईल म्हणजे छोटूसं छिद्र. मायक्रोपाईल म्हणजे काय असणार आहे? छोटूसं छिद्र. पण हे छिद्र असणार आहे इन अ डाऊनवर्ड डायरेक्शनला. अशा पद्धतीने हे अटॅच असतं. आणि ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? ओव्हल्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? ओव्हल. ही काय आहे? ओव्हरी. हे काय आहे? ओव्हल्स. हा काय आहे? प्लासेंटा. हा काय आहे? मायक्रोपाईल. हा रिजन काय? दॅट इज द फ्युनिकुलस.
ओके, मी डायग्राम पुढे आल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. अँड दॅट ओव्हरी कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल पॅरेंकायमाटस टिश्यू दॅट इज नोन ॲज द न्यूसेलस. न्यूसेलस कोणते टिश्यू आहेत असा क्वेश्चन येतो. न्यूसेलस इज द पॅरेंकायमाटस टिश्यू. न्यूसेलस कसे आहेत? पॅरेंकायमाटस टिश्यू आहेत. आणि लक्षात ठेवा, पॅरेंकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा 3 टाईपचे टिश्यू असतात. त्याच्यामधले पॅरेंकायमा आणि कोलेनकायमा जिवंत असतात, लिव्हिंग टिश्यू असतात. आणि स्क्लेरेनकायमा काय असतो? डेड झालेले असतात. लक्षात ठेवायचं. आणि विच इज सराउंडेड युजली बाय 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कॉल्ड ॲज द इंटिग्युमेंट. आणि मला सांगा, ते एखादं फ्रूट आहे, फ्रूटच्या भोवती कव्हरिंग असते त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, दॅट इज नोन ॲज द इंटिग्युमेंट. हे काय आहे? इंटिग्युमेंट. आता ओव्हरीमध्ये पण असणार आहे ते बाहेरची कव्हरिंग, त्याला काय म्हणतात? इंटिग्युमेंट. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, आउटर आणि दुसरे इनर. किती प्रकारचे असतात? 2. आणि काय काम असेल याचं? प्रोटेक्शन करणं, सिंपली. पुढे आता एक नॅरो ओपनिंग आहे. नॅरो म्हणजे लहान ओपनिंग आहे. दॅट नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ द ओव्हल इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाइल. मायक्रोपाइल ही एक छोटीशी ओपनिंग आहे, छिद्र असते, मी तुम्हाला सांगितलं, पण डाऊनवर्ड डायरेक्शनला असते. अपेक्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? अपेक्स. असं थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होईल अशा पद्धतीने. ही डाऊनवर्ड साईड आहे ना, याला अपेक्स म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? अपेक्स. कारण की जे अॅनाट्रोपस ओव्हरी असतात, जे कॅरेक्टरिस्टिक आहे अँजिओस्पर्मचं, त्याचं कॅरेक्टरिस्टिक जे अँजिओस्पर्मचं आहे त्याच्यामधले जे मायक्रोपाइल छोटंसं छिद्र असते ना, ते छिद्र डाऊनवर्ड डायरेक्शनला असते. त्याला कोणती साईड म्हणतात? अपेक्स म्हणतात. अपेक्स डायरेक्शन. आणि त्याला त्या बेसला म्हणतात चालाजा. ओके, चालाजा न होते. नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ द ओव्हल कॉल्ड ॲज द मायक्रोपाइल. चालाजा इज द बेस ऑफ द ओव्हरी डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोपाइल. म्हणजे आता मला जर म्हणा, इथं मायक्रोपाइल आहे, ह्याच्या अपोजिट साईड कोणती आहे? ही. म्हणजे या एंडला काय म्हणले? चालाजा. चालाजा हा एंड आहे. ओके. अँड द एम्ब्रियो सॅक. ओके, हा काय आहे पुढे? एम्ब्रियो सॅक दॅट इज अ फिमेल गॅमेटोफाइट. एम्ब्रियो सॅकला काय म्हणतात? फिमेल गॅमेटोफाइट इज द ओव्हल. ओव्हल म्हणजे बोला का? ओव्हरी, ओव्हल शेप, मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूसेलस. आता आहे मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला आता दणक्यामध्ये लक्षात राहते. ओके, पहिला पॉईंट, चलाजा येईल. अपोजिट कोणाचे आहे? चलाजा येईल कोणाच्या अपोजिट आहे? हाय का अपोजिट? विषय मिटला. मायक्रोपाइल काय छोटीशी ओपनिंग आहे काही आहे. 2 गोष्टी समजल्या? ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. बरं, इंटिग्युमेंटचे किती प्रकार पडतात? 2 आहे का? बरं, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट. जिथं हे फ्युनिकल एक दांडी सारखं स्ट्रक्चर असते, जिथं अटॅच असते त्याला काय म्हणायचं? हिलियम. ओके, आता हे फ्युनिकल कुठं अटॅच असते त्याला काय म्हणायचं? प्लासेंटा. म्हणजे सगळ्यात इथं प्लासेंटा, नंतर फ्युनिकल, हिलियम, इनर इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंट, आणि आता त्याच्या मधल्या काही आपल्याला बघायचे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आहे ना, हे सगळं स्ट्रक्चर ह्याला म्हणायचं एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅकचा आकार कसा असतो? ओव्हल शेप असतो. एवढं आलं. आता एम्ब्रियो सॅक मध्ये काय प्रेझेंट असतात लक्षात ठेवा. जे चालाजा एंड असतो म्हणजे सिंपली वरचा एंड, हे मोठं स्ट्रक्चर झालं. आणि याच्यामधलं हे एम्ब्रियो सॅक प्रेझेंट असलेलं एम्बेडेड. एम्बेडेड म्हणजे रुतून बसलं असेल. कधी दिसाले? रुसून म्हणणं असेल, रुतून बसलं असेल. काय केलं? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 3 अँटीपोडल सेल असतात. किती? 3 वर असतात बघा. 1 2 3. यांना म्हणायचं अँटीपोडल. त्याच्या अपोजिट आहे म्हणून त्याला काय म्हणले? अँटीपोडल. आणि सेंटरला कोण असतो? हमेशाप्रमाणे न्यूक्लियस. पण हा न्यूक्लियस असतो सेकंडरी न्यूक्लियस. आणि त्याच्या खाली मायक्रोपाइल रिजनच्या इथं जर तुम्ही बघल्या तर इथं काय प्रेझेंट आहे? 3 जण आहेत. 2 सिनर्जीज असतात. किती सिनर्जीज किती असतात? 2. आणि एक एग असतो. ओके, म्हणजे इथं बघा, एक इथं आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंडरी न्यूक्लियस सेंटरला आहे, 2 सिनर्जीट आहेत, 3 अँटीपोडल सेल आहेत. एवढ्या गोष्टी समजल्या? काय डाऊट आहे का? नाही. ओके, हा न्यूसेलस म्हणजे फूड पार्ट. हा सगळा पार्ट कोणता आहे? फूडचा पार्ट आहे, जो पॅरेंकायमाटस टिश्यू पासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? पॅरेंकायमाटस टिश्यू. बरं, पॅरेंकायमाटस टिश्यू जिवंत असतात का? असतात. पीसी जिवंत असते. पॅरेंकायमाटस, कोलेनकायमाटस. पण स्क्लेरेनकायमाटस असते का? नाही, ते डेड झालेलं असतं. डन. एवढं आलं. याच्यातलं एखादा क्वेश्चन जर आला तर तुमचा चुकता कामा नये. आता इथं बघायचं आपल्याला थोडं. इथं म्हणले डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजे कशा पद्धतीनं फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट झालेली आहे. एक मी सांगेल. बघा, पहिल्यांदा सुरुवात कोणी असू द्या, त्याची सुरुवात एक पेशीपासून होते. सिंगल सेल पासून. एक पेशी म्हणजे आपण जरी असो ना, आपली सुरुवात, आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहोत, पण आपलं जेव्हा सुरुवात झाली, अस्तित्वाला सुरुवात झाली, तेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट आले आणि एक झायगोट तयार केला. झायगोट म्हणजे युनिसेल्युलर डिप्लॉइड बॉडी. झायगोट म्हणजे काय?
युनिसेल्युलर आणि डिप्लॉइड बॉडी असणार आहे. आता बघा पहिल्यांदा येणार आहे मदर. सुरुवात करायची सर आई वडील पॅरेंट, म्हणजे पहिल्यांदा मेगास्पोर मदर सेल म्हणजे कोणती डिप्लॉइड. बघा हे सिक्वेन्स मध्ये येते. पहिले कोण असणार आहे मेगास्पोर मदर सेल. कशी असते डिप्लॉइड आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये होते मिओसिस. आणि तुम्हाला माहिती आहे मिओसिस म्हणजे एकापासून किती बनले 4 बनले का रे 4. म्हणजे एका मेगास्पोर मदर सेल पासून 4 काय बनले हॅप्लॉइड. किती बनले हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे नंबर क्रोमोझोम कमी होतात त्याच्यामध्ये. 4 हॅप्लॉइड मेगास्पोर बनले का 1 2 3 4. पण कशाच्या पद्धतीने भेटले मिओसिस. हे पेपरला येते. इन विच प्रोसेस इन विच टाइप ऑफ सेल डिव्हिजन मेगास्पोर मदर सेल इज गेट कन्वर्टेड इनटू और फॉर्म 4 दॅट हॅप्लॉइड मेगास्पोर. तर ते असणार आहे मिओसिस. ओके चला इथपर्यंत आलं लक्षात. पुढे आता इथं 4 हॅप्लॉइड मेगास्पोर बनले. आता पुढे बघा. आता जो मेगास्पोर आहे मेगास्पोर और एम्ब्रियो. आता मेगास्पोरला एम्ब्रियो म्हणतात, त्याला एम्ब्रियो सॅक म्हणतात. ही कशी आहे बघा मेगास्पोर एम्ब्रियो सॅक. ही कशी आहे हॅप्लॉइड. मेगास्पोर मदर सेल कशी आहे समजाले. मदर सेल म्हणजे डिप्लॉइड. मेगास्पोर जास्त ते हॅप्लॉइड असणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा अशी सेल आहे आणि त्याच्यावर डीजेनरेटेड सेल असतात. तुम्ही म्हणू शकता डीजेनरेटेड सेल कुठून आले. अरे कुठूनच नाही. याच्या डोक्यावर किती दिसायला 3. याच्या डोक्यावर किती आहे 3. याच्यातलं एकच कामाला येते, बाकीचे काय होतात डीजेनरेट झाले. 1 2 3. आणि ही आहे मेगास्पोर एम्ब्रियो सॅक. त्याला म्हणतात हॅप्लॉइड. म्हणजे 4 बनले होते, एक कामाला आहे, 3 डीजेनरेट झाले डीजेनरेट. ओके त्याच्यात तिथं पण नोट केलेलं आहे. ओके पुढे बघा. आता या मेगास्पोर किंवा एम्ब्रियो सॅकची काय होणार आहे ग्रोथ. नरिश्ड बाय द न्यूसेलस. मी तुम्हाला सांगितलं न्यूसेलस काय राहते पॅरेन्कायमेटस टिश्यू पासून बनलेलं असतं. त्याच्यामध्ये अन्न असते फूड असते आणि ह्याला खायला भेटते. ह्याची काय होते डेव्हलपमेंट होते. झालं डेव्हलपमेंट. आता हा एम्ब्रियो सॅक आहे. मग त्या एम्ब्रियो सॅक मध्ये होते मायटोसिस फर्स्ट. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होते मायटोसिस फर्स्ट. आता ह्याला बनायचं होतं तेव्हा मिओसिस झालंय. आता ह्याच्यामध्ये काय झालंय मायटोसिस. आता मायटोसिस झालं की मायटोसिस मध्ये एकापासून 2 तयार होतात. मिओसिस मध्ये एकापासून 4, मायटोसिस मध्ये एकापासून 2 झालं. एक होतं किती तयार झाले 2. ओके म्हणजे एंड नियरेस्ट मायक्रोपॅथ म्हणजे प्रत्येक जण दूर दूर जाते. जवळ होते सेंटरला होते, एक वर गेला एक खाली गेला. कोणामध्ये इन मायटोसिस फर्स्ट. ओके पुढे बघा. लगेच मायटोसिस सेकंड झालं. एकापासून 2 झाले, 2 पासून आणि हे काय झालं मायटोसिस सेकंड. ओके 4 बनले. आता काय झालं मायटोसिस थर्ड. 4 पासून ठीक आहे. मग तुम्हाला एम्ब्रियो सॅक मध्ये 8 जण पाहिजेत. बरं मोजू आता. वर किती होते मध्ये किती होते 1. इथं 1 3 4 5 6 7 8 झाले. म्हणजे हे काय हे सगळेच्या सगळे आपण जे एम्ब्रियो सॅक बनल्या होत्या त्याच्यामध्ये सेकंडरी न्यूक्लियस, अँटीपोडल सेल, एग सेल, त्याच्यानंतर सिनर्जिड्स हे बनण्याच्या प्रोसेस आहेत. मायटोसिस फर्स्ट होते, पहिल्यांदा मिओसिस होते, नंतर मायटोसिस फर्स्ट होते, नंतर मायटोसिस सेकंड होते, नंतर मायटोसिस थर्ड होते. आणि तेव्हा कुठं हे स्ट्रक्चर बनतं. किती कॉम्प्लिकेटेड आहे. ह्या गोष्टी प्लांट मधल्या फ्लावर मधल्या ओहरीमध्ये घडतात. कशामध्ये ओहरीमध्ये. ठीक आहे. चला कोणकोणते बनलेत मग यांची नावं घ्या बरं. पहिला आहे 3 अँटीपोडल सेल्स, 2 पोलार न्यूक्लिआय, एक फिमेल गॅमेट आणि 2 सिनर्जिड्स. ओके मग आता इथं आपल्याला इथं कहाणी फक्त हे पाहिजे होतं बरं. सगळ्यात महत्वाचं एक पाहिजे होता. इथे काय पाहिजे होता एग. आता इथून पुढे चालली कहाणी. ओके मग नंतर न्यूक्लिअर फ्युजन होते. इथे काय होते आता न्यूक्लिअर फ्युजन होणार. न्यूक्लियसचं काय होणार आहे फ्युजन. ओके 2 पोलार न्यूक्लियसचं फ्युजन झालं आणि काय तयार झालं मॅच्युअर एम्ब्रियो सॅक तयार झाला. त्यालाच म्हणतात फिमेल गॅमेटोफाइट जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन. कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं. ओके त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनचे 3 फेजेस असतात. त्यातली पहिली जी आहे प्री फर्टिलायझेशन, सेकंड फर्टिलायझेशन आणि थर्ड पोस्ट फर्टिलायझेशन. आता ही चाललेली कहाणी प्री असेल, फर्टिलायझेशन असेल की पोस्ट असेल. प्री ना म्हणजे अजून फ्युजन नाही झालं, मेल गॅमेट आला काही तर नाही, म्हणून हे काय नाही प्री फर्टिलायझेशन प्रोसेस आहे. मग इथं प्री फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये हे एम्ब्रियो सॅक तयार झाला, फिमेल गॅमेटोफाइट तयार झाला. ओके आणि ह्याच्यामधले पेपरमध्ये काय येते लक्षात. पेपरमध्ये इथून येते की बाबा या एम्ब्रियो सॅक मध्ये किती न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर किती न्यूक्लियस प्रेझेंट आहे 7. ओके म्हणजे कसं एक 6 आहे ते कसे आहेत
हॅप्लॉइड आणि एक कसं आहे डिप्लॉइड. मग त्या एम्ब्रिओ सॅक मध्ये एकूण 7 न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, त्याच्यातले 6 कसे आहेत हॅप्लॉइड आणि एक कसं आहे डिप्लॉइड. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग तुम्ही म्हणशाल सर सगळं समजलं डिप्लॉइड कुठून आला, इथे न्यूक्लियर फ्युजन झालं ना, हे दोघं एका जागी आले आणि काय तयार झाले न्यूक्लियर फ्युजन झालं म्हणजे डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार झालं. एवढी आली का लक्षात, कोणाला डाऊट इथपर्यंत नाही. आता जर तुम्ही बघलं ना या डायग्रामला, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी चालून म्हणजे समजतील. मिओसिसचं काय घेतलं, मायटोसिस इथं फर्स्ट काय, इथं सेकंड काय, इथं थर्ड काय, आणि आता तुम्हाला हे डायग्राम प्रॉपरली समजेल की डिजनरेट का झाले. त्यांचं काही कामच नव्हतं म्हणून ते काय झाले डिजनरेट. डन. दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. त्याच्यामध्ये फिमेल गॅमेटोफाइटचं काय झालं डेव्हलपमेंट झालेलं आहे. चला इथपर्यंत कोणाला अडचण नाही. पुढे आता म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे तयार होणे. आता मेगास्पोर कसे तयार व्हायला बघायचं. ठीक आहे. इट इज द, आणि काल जे बघलं आपण ते मायक्रोस्पोरोजेनेसिस होता बरं, कोलन ग्रेन्स तयार होणं. अजून पुढे कहाणी आहे. जेव्हा तुम्ही एमसीक्यूचे पेपर देशाल ना, लिहून देतो लिहून, ज्यानं माझा क्लास केलाय जेन्युअनली फक्त क्लास केले मन लावून, त्याला आउट ऑफ मार्क पडतात पाहिजे. आउट ऑफ. त्याचं कारण आहे मी पॉईंट जे सांगालो ना पेपरमध्ये जसे तसे राहतात. ऑपोजिट एंड ऑफ द मायक्रोपाइल कॉल्ड ॲज अ डॅडॅश. काय अवघड क्वेश्चन आहे का नाहीये, हे सिंपल आहे. म्हणून क्लास करायचा मी आत्ताही सांगालो म्हणजे असं नाही, त्याचा फायदा खूप होणार आहे. पुढे बघा आता आहे मेगास्पोरोजेनेसिस. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल MMC. ओके, दॅट इज अ मेगास्पोर मदर सेल. आई कसली डिप्लॉइड असते आणि त्याच्यापासून जे मेगास्पोरोजेनेसिस होतात, जे मेगास्पोर तयार होतात, जे फिमेल गॅमेट तयार होतात ते कसे असतात हॅप्लॉइड असतात. ओके, अँड मेगास्पोर मदर सेल बिकम्स द distinguished in the nucellus more or less in the center but towards the microbial end of the ovule. काय टेन्शन घेऊ नका, ते पेपरला येत नाही. ठीक आहे, थोडंसं डीप मध्ये आहे. न्यूसेलस मुळे ते डिफरन्शिएट करता येते आपल्याला की मेगास्पोर मदर सेल कोणती असते. ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर न्यूसेलस बघायचं. न्यूसेलस मध्ये फूडचं स्टोरेज किती फूड आहे त्याच्यावर कळून जाईल. आता आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. ओके, एवढं तर तुम्हाला समजलं की फिमेल गॅमेटोफाइट इज डेव्हलप्ड बाय द MMC मेगास्पोर मदर सेल, जी काही कशी असते डिप्लॉइड असते. आता पुढे बघायचं त्यांचं डेव्हलपमेंट. ओके, आता ही मेगास्पोर मदर सेल आहे ही कशी आहे डिप्लॉइड. ह्याच्यापासून मला हॅप्लॉइड करायचं तर मिओसिस करेल की मायटोसिस करेल. मिओसिस म्हणजे यांच्यामध्ये काय होते मिओसिस टू फॉर्म अ लिनियर टेट्राड. लिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये ते टेट्राड 4 जण तयार करतात. म्हणजे सपोज ही जर असेल तर असे 1 2 3 4 एका लाईन मध्ये, किंवा असा असेल 1 2 3 4 एका लाईन मध्ये. नाहीतर असं नाही बघा आपल्यासारखं इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक. असं करतात का नाही. ते कसे करतात त्या ठिकाणी देयर इज अ टू फॉर्म द लिनियर टेट्राड ऑफ अ हॅप्लॉइड सेल्स दॅट इज द megaspores. Megaspores are the nothing but the female gametes and microspores are the nothing but the male gametes, just like humans. Okay, male gamete are sperm and female gametes are the female egg किंवा ओव्हा म्हणतात. तसं तिथं मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर. ओके, इथपर्यंत आलं. पुढे अप्पर 3 मेगास्पोर अबॉर्ट. ओके, म्हणजे डिजनरेट होतात हो ना. 4 तयार झाले ना, वकटू मोडू नायडू आणि याचे होता. हे वरचे काय झाले आणि राहिला कोण एक. ठीक आहे, म्हणून अप्पर 3 मेगास्पोर अबॉर्ट अँड लोवेस्ट 1 टुवर्ड द सेंटर ऑफ द न्यूसेलस रिमेन्स and it acts as the first cell of the female gametophyte, and generally 1 megaspore towards center is the functional megaspore. म्हणजे जो सेंटर कडे जातो तो काय असतो फंक्शनल मेगास्पोर असतो. 4 असतात, 3 गायब होतात, 1 टिकतो. त्याला म्हणायचं फंक्शनल मेगास्पोर. अँड इट इज द इनफॅक्ट, आता बघा पुढे काय म्हणते, इट इज इनफॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजे तेच फर्स्ट सेल आहे फिमेल गॅमेटोफाइट. आणि याच्यामध्ये काय होतं इट अंडरगो 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर कोणते डिव्हिजन मायटोसिस 1 2 3. एकापासून 2 झाले, 2 पासून 4 झाले, 4 पासून 8 झाले, मग सेंटरचे 2 फ्यूज झाले, मग 7 न्यूक्लियस तयार झाले. मग त्याच्यामधले 6 न्यूक्लियस कसे आहेत हॅप्लॉइड आणि 1 न्यूक्लियस कसं आहे डिप्लॉइड. तेवढं डायग्रामचं एक्सप्लेनेशन आहे, मे बी तुम्हाला समजत असेल. ओके, अँड thus the total 8 nuclei are formed and 4 of which are the located of each pole. वरच्या खालीच्या 4 2 8. ओके, मग नंतर वर 3 राहतात
खाली 3 राहतात, दोघं येतात, फ्यूज होतात, टोटल 7 होतात. ओके, thus total 8 nuclei are formed, 4 of which are located at each pole, one nucleus from each pole, वरून एक खालून एक, migrate म्हणजे जाणे, towards the center and are called as the polar nuclei. आता समजलं का? इथं खरं तर इथे 4 होते, 2 3 4, इथं 4 होते, 1 2 3 4, ह्याने एक इथं टाकला, त्याने एक इथे टाकला, हे पोल वरून आलेत ना, म्हणून त्यांना कोणते न्यूक्लिया म्हणतात? पोलार न्यूक्लिया. प्रत्येकाचं रिझन असते, त्याचं नाव जसं का पडलं, हे आहे पोलार न्यूक्लिया. आणि 3 न्यूक्लिया टुवर्ड्स द मायक्रोपाइल, तिघं खाली आहेत, 1 2 3, 2 सिनर्जी आणि एक सेल, आणि वर 3 आहेत अँटीपोडल सेल, आणि सेंटरला फ्यूज झालेलं एक सेल असणार, सेंट्रल न्यूक्लियस असणार. ठीक आहे. and 3 nuclei towards the micropyle end and constitute the egg apparatus. egg apparatus म्हणजे एक अशी गोष्ट जे काहीतरी धरण्यासाठी यूज केली जाते. ओके, apparatus म्हणजे मग आता इथे एक धरायचं आहे, एक ओके, त्याला धरून ठेवण्यासाठी, म्हणून एक कोणत्या ठिकाणी आहे? ऍट द सेंटर. ओके, दॅट इज द egg apparatus. त्याला आपण सिनर्जिस्ट सुद्धा म्हणू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल. याच्यामध्ये कसं आहे, मी असं काढलं कुठं, large central haploid egg cell and 2 supportive haploid synergids. ज्याला सपोर्ट करणारे काय असतात? 2 haploid synergids प्रेझेंट असतात. आणि synergid shows the hair like projection called as the filiform apparatus. ओके, सिंपल आहे. आता हे आहे, हे फिमेल एग आहे, याला धरून ठेवावं लागेल ना मला, हेअर लाईक apparatus. ओके, हे माझे 2 काय synergids आणि हे egg like structure. Okay, that hair-like apparatus, hair-like structure present on the synergids, they are called as the filiform apparatus. Paper la yete. What are the filiform apparatus? They are the hair-like structures present on the synergids, which used to project, which is used to support haploid female egg cell. Okay, and which guide the pollen tube. आणि त्यासोबत त्याचं दुसरं काम आहे, जे pollen tube येणार आहे ना, आता ज्याच्यामधून pollen grains येणार आहेत, त्याला काय करणं? गाईड करणं. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. अजून पुढे काय केलेलं आहे बघा लक्षात. जे अँटीपोडल सेल असतात, किती असतात? अँटीपोडल सेल्स आर अ ग्रुप ऑफ 3 सेल्स. प्रेझेंट कुठं असतात? कोणत्या एंडला? चालाचा वरचा एंड ना, मायक्रोपाइलच्या अपोजिटच्या एंडचं नाव काय? चालाचा एंड. अँड द 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिय ऑफ अ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज टू फॉर्म अ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी काय म्हणले? दोघं जण आलेत ना, फ्यूज झालेत, म्हणून त्याला काय म्हणले? सेकंडरी न्यूक्लियस. किंवा त्याचं दुसरं नाव काय? दे आर कॉल्ड एज द डेफिनेटिव्ह न्यूक्लियस अँड जस्ट प्रायव्हर टू द फर्टिलायझेशन. प्रायव्हर म्हणजे फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरची क्रिया आहे. या सगळ्या गोष्टी केव्हा व्हायला? फर्टिलायझेशन झाले, प्री फर्टिलायझेशन होण्याचे, प्री फर्टिलायझेशनचे टाइम्स आहेत. अँड दिस 7 सेल कॉल्ड ॲज द 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. 7 सेल आहेत, पण न्यूक्लियस किती आहेत? 8. दॅट इज कॉल्ड ॲज द एम्ब्रियो सॅक. पेपरला येते की बाबा याच्यामध्ये किती सेल प्रेझेंट आहेत आणि किती न्यूक्लियस प्रेझेंट आहेत. सांगा, किती न्यूक्लियस प्रेझेंट आहेत? 8. सेल किती प्रेझेंट आहेत? कोण आहे तो? एम्ब्रियो. लक्षात कसं ठेवणार? ओके, सेल किती आहेत? 7 की 8? फक्त 7 सेल आहेत. 7 सेल आणि 8 म्हणजे 7C 8N असं लक्षात ठेवा. 7C 8N. 7 सेल 8 न्यूक्लियस. 7 सेल 8 न्यूक्लियस. 7 8 CN. कार्टून नेटवर्क बघत होते तुम्ही लहानपणी, त्याच्यामध्ये असं लक्षात ठेवा, CN. 7 8. 7 ते 8 मध्ये बेंटेनचा कार्यक्रम लागणार आहे, मी बघत होतो. बेंटेन माहिती आहे तुम्हाला? माझं फेवरेट आहे बेंटेन. तर असं लक्षात ठेवा, CN. माहिती नाही तुम्ही लक्षात ठेवता की नाही. अँड दिस मेथड ऑफ एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम द सिंगल मेगास्पोर. म्हणून त्याला काय म्हणलंय? मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. आता हे सगळं जे चाललंय ना, म्हणजे हे एम्ब्रियो सॅक फक्त एकापासून बनलंय, म्हणून याला म्हणायचं मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. एक मोनो म्हणजे सिंगल, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. अँड इन अँजिओस्पर्म आला येतच, कारण की सुरुवातच अँजिओस्पर्म मध्ये होते, नंतर जिम्नोस्पर्म. इन अँजिओस्पर्म द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इज द एंडोस्पोरस. एंडो म्हणजे आतमध्ये, बरोबर. बाहेर कुठं चाललंय? काय? ओव्हरीच्या आतमध्ये चाललंय ना, म्हणून याला कोणती स्पोरस म्हणतात? एंडोस्पोरस. दॅट इज विदिन द मेगास्पोर. फिमेल गॅमेटोफाइट इज द, कलरच नसते त्यांना, दे आर कलरलेस. आणि एंडोस्पोरिक अँड इट इज द कॉन्सिल्ड इन अ ओव्हल. कॉन्सिल्ड म्हणजे ते प्रॉपरली सील केलेले असतात. कॉन्सिल्ड इन द ओव्हल, इनक्लोज्ड बाय द ओव्हरी. म्हणजे आता जेवढी काही कहाणी बोलली ना आपण, ते त्या ओव्हरीमध्ये होते, त्या गायनोसियम मध्ये होते. माहिती ना, अँड्रोसियम, गायनोसियम. हे कशाची चालली कहाणी? गायनोसियम. त्याला पिस्टिल सुद्धा म्हणतात.
ओके, त्याला फिमेल गॅमेटोफाइट सुद्धा म्हणतात ती गोष्ट. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? मला नाही वाटत डाऊट सारखं काय असेल. ही याला एक्सप्लेन अगोदर मी केलं, त्याच्यानंतर वाचून दाखवलं, म्हणजे मला पाठ आहे. ओके, बॅक पॅक करायची नाही. पुढचा पॉईंट आहे पॉलिनेशन. आता कोणता पॉलिनेशन? ठीक आहे, आता दोघं पण तयार झाले, फिमेल गॅमेट्स तयार झाले, मेल गॅमेट्स तयार झाले, मायक्रोस्पोर तयार झाला, मेगास्पोर तयार झाला. ओके, मॅच्युअर झाले. आता यांच्यामध्ये होणार आहे फ्युजन ऑफ अ गॅमेट, दॅट इज नोन ॲज द पॉलिनेशन. ओके, देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनेशन. आता कोणकोणत्या गोष्टी नाही बघूया. सिंपली पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. सिंपल डेफिनेशन. ओके, आणि फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट कॉल्ड ॲज द फ्युजन. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा, जे पॉलिनेशन मध्ये जे पोलन ग्रेन असतात हे ऑलरेडी तयार झालेले असतात. कोणामध्ये? अँथरमध्ये. आणि हे मोटाईल असतात का? नाही, ते आर नॉन मोटाईल, म्हणजे त्यांना हात पाय असं काही नसतात फिरत फिरत जाऊन फर्टिलायझेशन असं आहे का? नाही, ते आर नॉन मोटाईल. आणि अँजिओस्पर्म हॅड इव्हॉल्व द स्ट्रॅटेजी. मग आता अँजिओस्पर्मला तर फर्टिलायझेशन करायचंय, ठीक आहे, मग त्यांनी स्वतःच्या काहीतरी स्ट्रॅटेजी तयार केला. मग दे यूज द अबायोटिक एजंट. ओके, देयर आर 2 टाइप्स ऑफ एजंट्स. ओके, अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिक म्हणजे जे लिव्हिंग नसतात ना, जसं की हवा, वारं, पाणी, ओके, त्या गोष्टी अबायोटिक आहे. आणि बायोटिक म्हणजे हनीबी, माशा, घरमाशा, हे सगळ्या गोष्टी, पक्षी, हे झाले बायोटिक. जे लिव्हिंग असतात ना त्यांना म्हणायचं बायोटिक, जे नॉन लिव्हिंग असतात त्यांना म्हणायचं अबायोटिक. मग या अँजिओस्पर्मनं काय केले? काही अबायोटिक एजंट जसं की विंड आणि वॉटर, आणि बायोटिक एजंट जसं की बर्ड्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत आणि स्नेल्स आहेत. त्यांच्या शरीरावर ते पोलन ग्रेन चिटकतात, ते पुढे पुढे जातात, एखाद्या फ्लावरच्या पिस्टिलपाशी जातात, स्टिग्माला चिटकते आणि फर्टिलायझेशन होते. ओके, टू देअर फ्लावर्स फीडिंग द विस्टेरियस अँड एक्सप्लॉइटिंग देअर मोबिलिटी फॉर द पॉलिन विजिटर्स. ओके, विजिटर्स म्हणजे आता तुम्हाला माहिती का, त्या फ्लावरचा कलर एकदम डार्क असतो, त्याला फ्रॅग्रन्स असते. ते आपल्यासाठी आहे का? नाही, फ्लावर एवढे छान आले, देवाला वाहतो, ते त्या देवासाठी तयार केलेत का? त्यांनी स्वतःचा कलर नाहीये, त्यांनी पॉलिनेशन करण्यासाठी कशाही पद्धतीनं त्यांना पॉलिनेशन करायचंय, त्यासाठी काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये ते मॉडिफिकेशन झालेलं आहे. त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे? मॉडिफिकेशन. काही काही फ्लावर खूप जास्त नेक्टर तयार करतात, मधमाशा येतात त्यासोबतच ते, आणि त्यांच्यावर काय येते? हे पोलन ग्रेन्स त्यांच्यासोबत येतात आणि फर्टिलायझेशन होते. ठीक आहे, दॅट फीडिंग द विजिटर्स अँड एक्सप्लॉइटिंग देअर मोबिलिटी फॉर पॉलिनेशन अँड ऑल्सो सीड डिस्पर्स्ड. आणि हे सीड सुद्धा घेऊन जातात, डिस्पर्स्ड होतात. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल, हे 100 वेळेस सांगितलं. अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ द एक्सटर्नल एजंट. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. इट इज द प्री-रिक्विस्ट, that is the pre-requisite site for the fertilization because both the male and female gametes are non-motile. इथे खूप महत्त्वाचं आहे, दोघं पण नॉन मोटाईल. ओके, moreover gametes are produced at the 2 different sites. आणि दोघं पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. हा जो मेल आहे तो पोलन ग्रेन्स आहे त्या अँथर मध्ये तयार होत आहे. ओके, पिस्टिल ओव्हरी मध्ये कोण तयार होतात? फिमेल गॅमेट तयार होतात. ओके, सेल्फ पॉलिनेशन हा पॉइंट बघायचा आपल्याला. सेल्फ पॉलिनेशन is a type of pollination which occurs. Self म्हणजे स्वतः, occurs in a or the 2 flowers of a single plant. इथे 2 गोष्टी आहेत. एकच फ्लावर आहे, हा एक फ्लावर आहे, मी एक झाड आहे. ओके ओके, मी झाड आहे, हा एक फ्लावर आहे, हा एक फ्लावर आहे माझा फ्लावर. या फ्लावर मधले पोलन ग्रेन्स याच फ्लावर मधल्या ओव्हरी मधल्या मेगास्पोर सोबत काय करतात? फर्टिलायझेशन करतात आणि फ्रूट तयार करतात. एक इथला पोलन ग्रेन या फ्लावरवर जातो आणि पोलन ग्रेन जाणार. आता कशा पद्धतीने जाईल तुम्हाला मी सांगितलं, बायोटिक अबायोटिक, आणि फर्टिलायझेशन होते. तर मला सांगा, प्लांट बदललंय का? नाही, मग याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. ओके, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन इज द टाइप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन अ सिंगल फ्लावर और द 2 फ्लावर्स ऑन अ सिंगल प्लांट अँड इट रिझल्ट इन अ सिंगल प्लांट आहे, एकच घर आहे, याला म्हणायचं इन अ ब्रीडिंग, किंवा और याला काय म्हणतात? सेल्फिंग म्हणतात. इन अ कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे स्वतः, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आता फ्लावर एक असेल, सॉरी प्लांट एक असेल की दुसरा दोन प्लांट असतील, 2. म्हणून इन अ क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर of the same species. That is, pollination can be further divided into 3 types on the basis of the source of the pollination. But primary pollination can be distinguished into the 2 types. The first one is known as the self pollination and another one is the cross pollination. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता जो पुढचा पॉइंट असतो तो म्हणजे ॲटोगॅमेट्स.
आता ॲटोगॅमी मध्ये म्हणजे काय असणार आहे, ॲटो म्हणजे स्वतः म्हणायचं, ॲटोगॅमी दॅट इज द सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन इज नथिंग बट ॲटोगॅमी. आता बघा, इट इज द टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स. तीच कहाणी आहे बरं सेल्फ पॉलिनेशन मध्ये, पण इथं काय आहे, स्वतःच्याच फ्लावर मध्ये. इट इज द टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय द इट्स own pollen grains of offsprings are genetically identical to their parents. जसे की पी, वटाण्याचे जे असतात शेंगा, वटाण्याच्या प्लांट मध्ये कोणते होते, दॅट इज नोन ॲज द सेल्फ पॉलिनेशन, दॅट इज नोन ॲज द ॲटोगॅमी. फ्लावर बदलले बघा, अजून एकदा वाचतोय. इट इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स. स्वतःचेच पोलन ग्रेन असतात. हा शब्द महत्वाचा आहे, ओन. ॲटो कोणाचा आहे, स्वतःचा आहे. मी ऑटो चालवतो, माझा स्वतःचा ऑटो आहे, म्हणून त्याला म्हणायचं ॲटोगॅमी. आता काय करावं, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मग तिथं ऑटो दिसला तिथं तुम्ही काय शोधणार, ओन. मी ऑटो चालवतो म्हणजे लेकरं मी चालवणार, जेनेटिकली आयडेंटिकल. आलं लक्षात, दॅट इज नोन ॲज द ॲटोगॅमी. पुढचा पॉईंट,